नाशिक जिल्हा पोलिसांचा नव्हे आता गुंडांचा बालेकिल्ला बनल्याचं बोललं जात आहे। गोसावीवाडीच्या भर रस्त्यावर आधी 14 जणांनी त्याला घेरलं। मग सुमित आपला वाद मिटवू चल हातात हात मिळव म्हणत एका हाताने शेकन केलं तर दुसऱ्या हाताने बंदुकीतून गोळ्या झाडल्या। भर रस्त्यावर एका सराईत गुन्हेगाराची गुन्हेगार टोळीनेच गोळ्या घालून हत्या केल्याचा थरार घडलाय। नेमकी ही हत्या कशी घडवून आणली आणि त्यामागचं नेमकं कारण काय आहे हेच आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊया। नमस्कार, मी जाकीर नदाफ आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज। नाशिकच्या गोसावीवाडी रस्त्यावरील टिळे हॉस्पिटल जवळ असणाऱ्या एका पानटपरीसमोर मुळशी पॅटर्न स्टाईलने रक्तरंजित हत्याकांड घडवून आणलाय। सुमित पगारे असं मृत तरुणाचं नाव असून सुमित हा मागील काही दिवसापासून MD ड्रगच्या गुन्ह्यामध्ये अटक होता। मागील काही दिवसांपूर्वी तो जामिनावर बाहेर आला होता। आधीच विरोधातील टोळीने त्याच्यावर लक्ष ठेवलं होतं, पण गुन्हेगारी विश्वामध्ये प्रत्येकजण स्वतःला डॉन समजतो, पण निसर्गाने शेरास सव्वा शेर पैदा केले हा नियम तो विसरला होता। काळ आपली वाट बघतोय याची जरासुद्धा त्याला भनक लागली नाही, त्यामुळे तो मित्रासोबत बिंदास्त फिरत होता। रविवारी सायंकाळी 7-7:30 वाजण्याच्या सुमारास सुमित पगारे, आकाश बोर्डे आणि सुमित भाटिया हे तिघेजण गोसावीवाडीच्या पानटपरीवर जाऊन उभारले होते। राजिक शेखला याची खबर मिळाली। राजिक शेखने आपल्या टोळीतील तब्बल 14 जण सोबत घेऊन गोसावीवाडी गाठली। रस्त्याच्या कडेलाच त्यावेळी हे तिघेजण उभारले होते। आधी 14 जणांनी त्या तिघांना घेरलं, मग जुना वाद करून भांडण सुरू केलं। त्याचवेळी सुमित पगारेच्या मित्रांना वाटले की आता काहीतरी मोठं कांड होणार याची भनक तिघांनाही लागली होती। मात्र 14 जणांच्या घेराव्यातून पळून जाता येत नव्हते। राजिक शेखला जाणवले की आता हे पळून जाण्याच्या तयारीत आहेत, त्यासाठी त्याने आपला प्लॅन बदलला। राजिक शेखने सुमित पगारेला जाऊ दे, चल आपला जुना वाद इथं संपवू, चल आता हातात हात मिळव म्हणत शेकहँड केलं। त्याच हातावर विश्वास ठेवत सुमित पगारेने देखील हातात हात मिळवला, पण दुसऱ्या क्षणात राजिक शेखने दुसऱ्या हाताने कमरेला लावलेली बंदूक काढली आणि थेट सुमितवर गोळ्या झाडल्या। काही काळाच्या आत सुमितच्या पोटात 2 गोळ्या घुसल्या आणि सुमित जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडला। हा संपूर्ण थरार जवळच्या CCTVमध्ये कैद झाला होता। घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि काही पोलीस पथकाने तपासासाठी CCTV तपासले। आरोपी नेमके कोण आहेत आणि ते कुठल्या दिशेला गेले याचा त्यांनी तपास केला। त्यानंतर काही वेळातच आरोपींची नावे समोर आली। त्यामध्ये राजिक शेख हा मुख्य मास्टर माइंड असल्याचं समोर आलं। नाशिक पोलिसांनी लगेच वेगात हालचाली केल्या आणि रात्रीतून सुमारे 10 आरोपींच्या मुसक्या वळल्या। आता प्रमुख आरोपी राजिक शेखसह एकूण 4 आरोपी फरार असून लवकरच त्यांच्या मुसक्या वळल्या जातील असा विश्वास नाशिक पोलिसांनी व्यक्त केला आहे।